मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे। याची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। लोकांनी आसन ग्रहण करायला आता सुरुवात केलेली आहे आणि मनसेचे जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता पोहोचू लागलेले आहेत। व्यासपीठ सज्ज झालेलं आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या आगमनाची, जे या ठिकाणी येतील। ज्यावेळी ही संपूर्ण जे आपण पाहतोय गर्दी या ठिकाणी होईल त्यावेळी राज ठाकरे यांचं आगमन होणार असल्याचं बोललं जात आहे। आणि आज महिला अत्याचारासंदर्भात महाराष्ट्रामध्ये जी युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यासोबतच जे महिला अत्याचार सुरू आहेत त्याच्यावरती आज राज ठाकरे हे सरकारवरती कटाक्ष टाकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2 मोठमोठ्या LED स्क्रीन्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। त्यामुळे लाव रे तो व्हिडिओच्या या नवीन सीझनमध्ये कुणाचा पर्दाफाश होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 50,000 लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतोय की मनसेचे नेते आहेत शिशिर सावंत, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हे सुद्धा एकमेकांशी चर्चा करता। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। सर, तयारी पूर्ण झालेली आहे, आता प्रतीक्षा आहे ती राज आदेश काय असेल, राजभाषा काय असेल, राज शिष्टाचार काय असेल याची। 20 तारखेला मला जे काही बोलायचं ते मी बोलेल असं 20व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं। तुम्हाला सुद्धा उत्सुकता? सगळ्यांनाच आहे। सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आम्ही सगळेच जण राजसाहेब काय बोलणार, काय राजभाषा असेल, कारण राजशक्ती तर येतेच आहे, ती तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने की कशी लाखोंच्या गर्दीने इथे लोक येतील, तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ऐकतील, सत्ताधारी नीट ऐकतील मला वाटतं। कारण नक्कीच आजचं राजसाहेबांचं जे भाषण असेल ते तुम्हाला दिसेल ते अत्यंत वेगळं असेल। ते फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशातील लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारं असेल। सत्ताधारी म्हणताय तुम्ही, ऐकेल पण सत्ताधारी ऐकतील असं तुम्हाला वाटतं? कारण त्यांची संख्या जास्त आहे सध्या। नाही, संख्येचा विषय नसतो, माणूस कोण बोलणार आहे ह्याचा विषय असतो। आणि जी बोलणारी व्यक्ती आहे त्याचं नाव राजसाहेब ठाकरे आहे। सत्तेकरता, खुर्ची करता किंवा सत्ता हस्तगत करण्याकरता कुठल्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट 20 वर्षात केल्या नाहीत। मग त्याचा राजकीय फायदा झाला असेल किंवा राजकीय नुकसान झालं असेल, परंतु आमचा नेता अढळ राहिला। म्हणून आम्ही महाराष्ट्र सैनिक हे आमचं श्रद्धास्थान हे राजसाहेब ठाकरे आहेत, लक्षात ठेवा। यशापयश हे येत असतं राजकारणात म्हणा, संसारात म्हणा, व्यवसायात म्हणा, परंतु म्हणून कुठली तडजोड त्यांनी मराठी माणसाशी, मराठी भाषेशी, मराठी संस्कृतीशी कधीही केली नाही। महाराष्ट्र नेक्स्ट असं तुमच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आहे, त्यामुळे भविष्यातली जी दिशा आहे ती दाखवली जाईल या ठिकाणी। मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याची वाट बघूया। ज्यावरती महाराष्ट्र नेक्स्ट असं लिहिलेलं आहे म्हणजे नक्कीच राजसाहेबांच्या मनातला पुढील महाराष्ट्र काय असेल किंवा नवा महाराष्ट्र येणारा काय असेल ते नक्की आपण सगळे बघूया। आम्हाला त्याचं कुतूहल की नक्की काय काय दाखवणार आहे। वर्षापासून गुढीपाडवा मेळावा तुम्ही या ठिकाणी साजरा करताय, अटेंड करताय, तुमच्यासाठी हा गुढीपाडवा किती वेगळा आहे आणि किती स्पेशल आहे? नाही, आमच्याकरता राजसाहेबांचं कुठलंही भाषण आणि खास करून शिवतीर्थावरचा गुढीपाडवा जो असेल तर ती आमच्याकरता, सैनिकांकरता, महाराष्ट्र सैनिकांकरता एक पर्वणीच असते, लक्षात ठेवा। कारण इकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये राजसाहेब ठाकरे जे विचार मांडतात त्याच्यावरती आम्ही सगळेजण काम करतो, लोकांपर्यंत जातो, विचार लोकांपर्यंत पोहोचवतो आणि अतिशय जोशात आणि जोरात आम्ही सगळेजण कामाला लागतो। बऱ्याच अपेक्षा आहेत महाराष्ट्राला राज ठाकरे यांच्याकडून, कारण आपण पाहतोय की बऱ्याच लोकांचं स्थलांतर सुरू झालं आहे, गॅसचा तुटवडा आहे, महिला अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत, एकीकडे अधिवेशन सुरू आहे पण यावर तोडगा निघत नाही आहे। त्यामुळे या सगळ्यांचा आज सडकून समाचार 2 LED स्क्रीन्स या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे या लाव रे तो व्हिडिओ या सीझनमध्ये कुणाचा नंबर लागेल याची पण उत्सुकता आहे। नाही, आपण सगळेजण वाट बघूया, सत्ताधारी वाट बघत असतील नक्की कुठला गॅस सिलेंडर फुटणार आहे किंवा कुठली रांग आता फुटणार आहे हे त्यांनाही कळेल। परंतु एक गोष्ट नक्की तुम्हाला मी पुन्हा सांगतो, जे राजसाहेब ठाकरे विचार मांडतील हे फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशाच्या हिताचे असतील। नक्कीच नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि एकंदरीतच आता नेमकं राज ठाकरे हे काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।